हेलो एवरीवन, दिस इज रवि सर और हम आ चुके हैं नहा धो के अपने प्यारे से यूट्यूब चॅनल पे जिसका नाम है ननम. आणि एवढी हिंदी बोलल्यानंतर आता मी मराठीला स्टार्ट करतो. बघा, मी सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी मध्ये सायन्स हा सब्जेक्ट शिकवतो. बरोबर. सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी कुठे हे पण सांगून देतो मी तुम्हाला, जळगाव जामोद मध्ये आहे आणि बस स्टँडच्या समोर अंबिका जनरल स्टोअरच्या बाजूला. करेक्ट आहे. माझं एक छोटंसं युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ज्ञानम म्हणून. तुम्ही ज्या इथं युट्यूब बघत आहे ना ते म्हणून. बरोबर. मी काय करत आहे माहिती आहे का? बघा, क्लास 9 सायन्स चॅप्टर नंबर 4 दॅट इज काय मेजरमेंट ऑफ ॲटम या लेसनला आपण या म्हणजे त्याचं एक पहिलंच लेक्चर आहे, त्याला थोडंसं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मी हा प्रयत्न कोणासाठी करत आहे? बघा, माझ्याकडे ऑफलाईनच्या बॅचेस फुल झालेल्या आहेत ऑलरेडी. बरोबर आहे. पण काही असे स्टुडंट आहेत की ज्यांना मी शिकू नाही शकत आहे. बरोबर ना. मला त्यांच्यासाठी हे करायचं आहे. आणि हा 9th स्टँडर्ड आहे. इव्हन असे व्हिडिओ तुम्हाला असं नाही की फक्त 9th स्टँडर्डच, फक्त 10th स्टँडर्ड 8चे पण जर माझ्याच्याने जसं पॉसिबल झालं तसं मी त्यावरती अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर आहे. सो चला समोर बघू आपण काय. तर बघा, क्लास 9चा सायन्स ज्यामध्ये चॅप्टर नंबर 4 नाव काय दिलेलं आहे लेसनचं? मेजरमेंट ऑफ मॅटर. त्याचा आज लेक्चर नंबर 1 बघू आपण. बरोबर. सो या लेसनच्या आतमध्ये आपल्याला काय बघायचं? फर्स्ट बघा मेजरमेंट ऑफ मॅटर. तर मला सांगा, या लेसनच्या नावामध्येच काय दिलेलं आहे की तुम्हाला काय मेजर करायचं आहे? मेजरमेंटचा मिनिंग काय होतो? मापन करणं. बरोबर आहे. आणि ऑफ मॅटर, मॅटरचा मिनिंग काय होतो? मग आपल्याला सर्वात आधी काय समजणं गरजेचं आहे? मॅटर म्हणजे काय की ज्याचं आपल्याला काय करायचं आहे? मेजरमेंट. बरोबर ना. म्हणून बघा, पहिल्या स्लाइड वरती आपल्याला काय दिसत आहे की आपण नेमकं मॅटर कशाला म्हणतो. बरोबर. चला बघा, आपण मॅटर कशाला म्हणतो. बघा, मॅटर आपण कशाला म्हणतो माहिती आहे का? एनिथिंग, कोणतीही वस्तू असेल, एनिथिंग दॅट हॅज मास, ज्याला मास आहे, अँड ऑक्युपाय स्पेस, आणि ज्याला जागा पाहिजे, स्पेस पाहिजे, अशा कोणत्याही वस्तूला आपण काय म्हणतो? मॅटर. बघा, कोणतीही वस्तू म्हणजे काय माहिती आहे का? सपोज तुम्हाला जर म्हटलं मी हा पेन आहे माझ्याकडे. बरोबर आहे. या पेनला जर आपण या एवढ्या युनिव्हर्समध्ये जर पकडलं, बरोबर, तर हा जागा घेत आहे ना काहीतरी या एवढ्या स्पेसमध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय? दॅट ऑक्युपाय स्पेस. ओके. याला काही ना काही मास आहे ना, कशा ना कशापासून तरी बनलेला आहे ना हा, म्हणजे याला काय आहे? मास आहे. म्हणून मी मॅटरला काय म्हटलं? एनिथिंग दॅट हॅज मास. मॅटर म्हणजे कोण आहे? एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस, आणि ज्याला जागा पाहिजे, सोबतच काय? त्याला मास आहे. मग मला 2 थिंग्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय माहिती आहे का? ज्याला मास असते फर्स्ट, ओके, आणि सेकंड काय आहे? ज्याला काय पाहिजे? ऑक्युपाय स्पेस. हे 2 थिंग्स ज्याकडे असतील आपण त्याला काय म्हणू? तो कोण आहे? मॅटर आहे. बरोबर आहे. बरं, मॅटर बद्दल मी आणखीन काय सांगू शकतो माहिती आहे का? मॅटर कशापासून तयार होते? तर बघा, एकदा लक्ष द्या माझ्याकडे. बघा, मॅटर हे तयार कशापासून होते? मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल. खूप छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून काय तयार होत असते? मॅटर. आणि त्याला काय म्हणतो आपण माहिती आहे का? टायनी पार्टिकल कॉल्ड ऍटम. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? ऍटम म्हणत असतो. बघा, एक यावरती. आणि हा पूर्ण लेसन या ऍटमच्या बेसवरतीच आपल्याला बघायचा आज. म्हणजे सरळ सरळ एक केमिस्ट्रीचा खूप छोटासा बेस आहे की जो धीरे धीरे तुमचा पक्का झाल्यानंतर तो एक केमिस्ट्री तुमची तयार करून देते भरपूर वेळेस. बरोबर आहे. जे इव्हन तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये असाल त्यावेळेस सुद्धा हा या लेसनचा बेस आहे. मग आपण त्या हिशोबाने सुद्धा बघणार आहे की 10th स्टँडर्डच्या हिशोबाने आपल्याला कामात पडणार आहे लेसन. करेक्ट आहे. ओके, चला बघा. आणि एवढं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या सब्जेक्टला घाबरायचं नाही. माझ्यावरती सोडून द्या. जरीही तुम्ही बॅचला नाही तरी माझ्यावरती सोडून द्या. मी कव्हर करून देईल तुम्हाला. बघा, एकतर मी कोणती गोष्ट स्टार्ट नाही करत, आणि माझं असं आहे की जोपर्यंत मी जर स्टार्ट केलं ना तर मी तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. तेवढा तुम्हाला माझ्यावरती भरोसा ठेवावा लागेल. काही ना काही सोर्सेस निघतीलच. जर एक रस्ता बंद होत आहे तर दुसरा उघडणारच. बरोबर आहे. ओके, चला बघा मग समोर. आता जास्त बकवास न करता ऍटम आपण कशाबद्दल बघू माहिती आहे का? मला एक समजलं. बरं, ठीक आहे, कशाबद्दल बघू त्याच्या आधी आपण काय बघितलं? आता आपण काय बघितलं माहिती आहे का? आपण मॅटर कशाला म्हणतो? आपल्या लेसनचं नाव काय रे? मेजरमेंट ऑफ मॅटर. बरोबर आहे. मग आपण मॅटर कशाला म्हणतो? आपल्याला मॅटर मेजर करायचं आहे ना, मग आपण मॅटर कशाला म्हणतो? तर एनिथिंग दॅट हॅज मास, ज्याला मास असते, अँड ऑक्युपाय स्पेस, त्याला काय म्हणतो आपण? तो कोण आहे? मॅटर आहे. बरोबर आहे. बरं, मॅटर हे कशापासून तयार होते? मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल. आणि हे टायनी पार्टिकल म्हणजेच कोण आहे? ऍटम. म्हणजेच कोण आहे? ऍटम. बघा, जगभरामध्ये ऍटम किंवा जगभरामध्ये जर समजा मी तुम्हाला मॅटर बद्दल सांगितलं तर मॅटर हे 3 स्टेटमध्ये सापडते आपल्याला. एक कोणती स्टेट असते माहिती आहे का? सॉलिड. अरे, कोणतीही वस्तू आपल्याला एक तर सॉलिड मध्ये सापडते. बरोबर आहे.
एक तर आपल्याला ते कशामध्ये सापडते, लिक्विड मध्ये ऑर अँड कशामध्ये, आणखी लास्ट इज काय, गॅस मध्ये सापडते. करेक्ट आहे, गॅसेस स्टेट. हे 3 स्टेट आहेत कशाच्या, मॅटरच्या. करेक्ट इथपर्यंत. ओके, चला नेक्स्ट बघा. मग मला मॅटर बद्दल समजलं की आपण मॅटरला एनिथिंग दॅट हॅज मास म्हणतो, आणि ज्याला काय पाहिजे, आणखी राहण्यासाठी स्पेस पाहिजे, त्याला आपण मॅटर म्हणतो. करेक्ट आहे. मॅटर हे तयार कशापासून होते, तर टायनी पार्टिकल, खूप छोटे छोटे असे पार्टिकल की जे आपण डोळ्याने बघूही नाही शकत, त्यांना काय म्हणतो मी, का आपण ऍटम म्हणतो. बरोबर आहे. बघा, 8 स्टँडर्ड मध्ये आपल्याला एक लेसन होता ज्याचं नाव दिलेलं आहे लेसन नंबर 5 आय थिंक, इनसाइड द ऍटम म्हणून. त्यामध्ये सुद्धा आपण ऍटमचा स्टडी केला. करेक्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण ऍटमचा स्टडी करत होतो ना, तर त्यावेळेस आपल्याला काही सायंटिस्ट होते, जसं बोअर मॉडेल होतं, रुदरफोर्ड होतं. करेक्ट आहे. तशाच प्रकारचं एक सायंटिस्टचं नाव आपल्याला या लेसन मध्ये सुद्धा बघायला मिळते. ते बघा, समोर दाखवतो मी तुम्हाला. तरीच काय बघा, डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी. बरोबर ना, म्हणजे आपल्याला डाल्टननी कशा प्रकारची ऍटॉमिक थेअरी दिली ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. मग मी एक ओव्हरऑल सांगतो तुम्हाला की डाल्टनने आपल्याला काय सांगितलं, नेमकं काय सांगितलं काय डाल्टनने आपल्याला. बघा, एकदा लक्ष देसाल माझ्याकडे. डाल्टननी काय सांगितलं माहिती आहे का आपल्याला, जेवढ्याही प्रकारचे मॅटर आहेत, बघा, ऑल मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल कॉल ऍटम. हे तर माहिती आहे आपल्याला की जेवढे ऍटम आहेत ते कशापासून बनले, टायनी पार्टिकल, त्याला काय म्हणतो आपण, ऍटम पासून. फर्स्ट पॉईंट कशाबद्दल आहे, ऍटम बद्दल, की मॅटर कशापासून तयार झालं, टायनी पार्टिकल कॉल्ड ऍटम. ओके, डाल्टननी सांगितलं आपल्याला. मग ऍटम काय आहे, ऍटम्स कॅन नॉट बी क्रिएटेड. ऍटम्स आपण बनवू शकत नाही, त्याला डिस्ट्रॉय नाही करू शकत, डिवाइड नाही करू शकत. इन अ केमिकल रिॲक्शन, कोणत्याही कशाही प्रकारे त्याला डिस्ट्रॉय नाही करू शकत, त्याला डिवाइड नाही करू शकत, त्याला काय म्हणतो आपण, ऍटम. ओके, मला पहिला पॉईंट लक्षात आला. पहिला पॉईंट काय सांगतो आपल्याला, की मॅटर हे कशापासून तयार होते. बघा, ऑल मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल कॉल्ड ऍटम. बरोबर आहे. दुसरा पॉईंट काय सांगतो, ऍटम बद्दल. ऍटम कसा आहे, ऍटम कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. ना क्रिएट करू शकतो, ना डिस्ट्रॉय करू शकतो, आणि डिवाइड नाही करू शकत त्याला. तो कोण आहे, ऍटम. मग आणखीन काय म्हणणं आहे त्यांचं बघा, ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल. म्हणजे सारख्या एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत ते कसे असतात, आयडेंटिकल. ओके, आणि ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. बघा, याचा मिनिंग काय, जर समजा मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे हायड्रोजन आहे, तर जेवढे हायड्रोजन असतील ते जे एलिमेंट आहेत ते सेम आहेत, सारखे आयडेंटिकल आहेत. बघा, ऍटम ऑफ द सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल. फॉर एक्झाम्पल, मी काय केलं माहिती आहे का, हा हायड्रोजन घेतला. हे जे हायड्रोजनची गॅस असेल सपोज, हे मी काय केलं माहिती आहे का, कुठून तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलो मी, सपोज मी पहाडामध्ये गेलो आणि तिथून हे हायड्रोजनची गॅस घेऊन आलो. करेक्ट आहे. सेकंड काय झालं माहिती आहे का, मी कुठंतरी एखाद्या बायोगॅस सारख्या ठिकाणी गेलो, तिथून मला हायड्रोजनची गॅस मिळेल, तिथून हायड्रोजन आला. तर हे दोन्ही हायड्रोजनच आहेत ना, तर यांचे जे एलिमेंट्स आहेत ते कसे असतील, सेम असतील. ते कसे असतील, सेम असतील. बरं, चला, पहाडात गेलो तर फक्त हायड्रोजन थोडीच आपल्याला, मला आणखीन काय सापडू शकते, ऑक्सिजन. बरं, हा ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन आहे, मला सांगा यांचे ऍटम सारखे असतील का. म्हणून त्यांनी काय म्हटलं, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. बघा ना, डिफरंट आहेत ना, ते कसे असतील, डिफरंट. याच्याकडे ऑक्सिजनचे ऍटम असतील आणि याच्याकडे हायड्रोजनचे असतील, वेगवेगळे असतील. पण तुम्ही हायड्रोजन कुठूनही घ्या, हायड्रोजन तर हायड्रोजन. म्हणून काय, ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल, ऍटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. ओके, डन. आणि लास्ट पॉईंट बघा काय सांगतो आपल्याला, डाल्टन्स ऍटॉमिक थेअरीचा. एक लक्ष घ्याल की हे एक्झाम मध्ये वगैरे येत नाही आपल्याला, फक्त मला जस्ट एक रिकॉल म्हणून बघतो आपण की आपण डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी बद्दल काय शिकलो होतो. करेक्ट आहे. बघा, काय म्हणणं आणखीन डाल्टनचं, डाल्टन्स कंबाईन, सॉरी डाल्टन नाही, चुकलं माझ्या ज्याने, ऍटम्स कंबाईन इन अ सिंपल होल नंबर टू फॉर्म अ कंपाऊंड. अरे बापरे, हे तर यार आपल्याला लेसन मध्ये सुद्धा बघायचं. आणखी थोडासा एक छोटासा मिनिंग समजून सांगतो मी तुम्हाला. काय सांगितलं आपल्याला डाल्टननी, कशाबद्दल, कंपाऊंड बद्दल, की कंपाऊंड कशा प्रकारे फॉर्म होतात आपल्याला डाल्टन सांगत आहे. बघा, ऍटम्स काय होतील, कंबाईन होतील. कशामध्ये, इन अ सिंपल होल नंबर आणि इन अ सिंपल होल नंबर रेशो टू फॉर्म अ कंपाऊंड. बघा, सिंपल आहे एवढ्या. हा जो वर्ड आहे ना, याला आपण समोर एक कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणून, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणून लॉ दिलेला आहे, आपण त्याला तिथं समजून घेऊ. एवढं लक्षात ठेवा, ऍटम्स कंबाईन होतात आणि काय तयार करतात, कंपाऊंड तयार करतात. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मी काय सांगू शकतो तुम्हाला, सपोज माझ्याकडे हायड्रोजनचा ऍटम आहे आणि सोबतच कशाचा आहे, ऑक्सिजनचा. हे दोन ऍटम्स कंबाईन होतील, एलिमेंट्स हे कंबाईन होतील आणि काय तयार करू शकतात माहिती आहे का, H2O. हा H2O काय झाला रे, कंपाऊंड. H2O काय झाला, कंपाऊंड. समजलं का, म्हणजे शेवटचा काय म्हणणं, ऍटम्स कंबाईन टू फॉर्म कंपाऊंड. बरं, याचा मिनिंग काय, होल नंबर रेशो, याचा मिनिंग काय आपण आजच शिकणार आहोत याच लेक्चरमध्ये.
पण केव्हा माहिती आहे का, बघा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन मध्ये. पण आता काय लक्षात ठेवसाल, हा एक ऍटम, हा दुसरा ऍटम, आणि हा ऍटम पासून काय तयार केला त्यांनी, कंपाऊंड तयार केला. काय तयार केला, कंपाऊंड. गणित पर्यंत ऍटम पासून काय तयार केला, कंपाऊंड. हा बघा तुम्हाला हे माझ्यासोबत लिहायचं आहे का, तर सो डोंट वरी अबाउट दॅट, हे लिहायचं वगैरे नाहीये तुम्हाला. आपण एक प्रयत्न करू शकतो की तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप म्हणा किंवा टेलिग्रामचा ग्रुप, की ज्यावरती तुम्हाला याच्या सर्व नोट्स वगैरे अवेलेबल राहतील. बघा हे तर एक स्लाइड आहे. माझ्या ऑफलाईनच्या बॅचेसमध्ये मी मुलांना माझ्या स्वतःच्या जे लिहिलेल्या नोट्स असतात ना ते प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. आता तुम्ही ऑफलाईनच्या बॅचला तर नाहीये, पण मग मी तुम्हाला त्या टेलिग्रामवरती अवेलेबल करून देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही त्या टेलिग्रामवरती जाऊन काय करू शकता, ते नोट्स घेऊ शकता. माझ्याकडे जस्ट आता एक चॅनल नाही आहे, पण मी प्रयत्न करतो की डिस्क्रिप्शन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाणार आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकाल, बरोबर आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला कंपाऊंड तर म्हणत बघ, मी काय म्हटलं म्हणते का, हे काय तर हे आहेत एलिमेंट्स. हे दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत, किंवा याला आपण आणखीन काय म्हणतो माहिती आहे का, एलिमेंट्स ऑफ मॉलिक्यूल. एलिमेंट्स ऑफ मॉलिक्यूल हे मॉलिक्यूलचे एलिमेंट्स आहेत. हे कंबाईन झाले आणि त्यांनी काय तयार केलं, कंपाऊंड तयार केला. त्यांनी काय तयार केलं, कंपाऊंड. मग मी जर एक छोटासा क्वेश्चन विचारला तुम्हाला की हाऊ द कंपाऊंड इज फॉर्म, कंपाऊंड कशा प्रकारे तयार होते, तर तुम्ही काय सांगसाल मला. बघा, कंपाऊंड इज फॉर्म बाय द compound is formed with a simple process of combination of two or more elements together to form the compound. कंपाऊंड कसा तयार होतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट जर कंबाईन होतात तर त्यावेळेस काय तयार होत असतो, कंपाऊंड तयार होत असतो. ओके, चला एक काम करू, आपण आतापर्यंत काय काय शिकलो आपण ते बघू, थोडासा रिकॅप घेऊ. बघा पहिली जी स्लाइड होती ना, त्या पहिल्या स्लाइड वरती मी तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे का, की आपण मॅटर कशाला म्हणतो. चला रिवाइज करा माझ्यासोबत. बघा तुम्हाला आठवत असते तर तुम्ही कसं लक्षात ठेवसाल, मॅटरचा मिनिंग काय, एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड मॅटर. त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. मॅटर हे कशापासून तयार होते रे, मॅटर हे तयार होते टायनी पार्टिकल्स पासून. त्याला काय म्हणतो आपण, इट्स व्हेरी गुड, ऍटम म्हणतो आपण, करेक्ट आहे. मग आलो आपण कुठं, डाल्टन्स ऍटॉमिक थेअरीवरती. मग डाल्टनच्या ऍटॉमिक थेअरीमध्ये आपण काय बघितलं माहिती आहे का, ऑल मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल कॉल्ड ऍटम. प्रत्येक प्रकारचा मॅटर हा टायनी पार्टिकल पासून तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, येस व्हेरी गुड, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍटम म्हणतो, करेक्ट आहे. मग ऍटम्स हा क्रिएट नाही करू शकत. सेकंड पॉईंट, पहिला पॉईंट टायनी पार्टिकल ऍटम, दुसरा पॉईंट ऍटम्स क्रिएट नाही करू शकत, डिस्ट्रॉय नाही करू शकत, डिवाइड नाही करू शकत, बरोबर आहे. आणखीन काय सांगते, ऍटम ऑफ द सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल. सारख्या एलिमेंटचे ऍटम आयडेंटिकल असतात, डिफरंट एलिमेंटचे ऍटम डिफरंट असतात, करेक्ट इथपर्यंत. ओके, देन ऍटम्स कंबाईन होतात आणि काय तयार करतात रे, कंपाऊंड तयार करतात. हे सांगितलं आपल्याला कोणी, डाल्टननी. डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी मध्ये आपण एवढं शिकतो, करेक्ट इथपर्यंत. बरं, सो नेक्स्ट बघू आपण काय तर, ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण काय तर. वाव, आता हा दिलेला आपल्याला एक लॉ दिलेला आहे आणि या लॉला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. सो या लॉच्या आतमध्ये काय आहे ते बघू आपण, ठीक आहे. बघा इझी आहे लॉ आणि मला असं वाटतं की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट लॉ आहे, इव्हन 10th स्टँडर्डच्या हिशोबाने सुद्धा इम्पॉर्टंटच आहे. मग बघा मी तुम्हाला या लॉच्या बद्दल काय सांगू शकतो, तर बघा फर्स्ट, ठीक आहे, बघा लक्ष दिसेल माझ्याकडे. आपण काय बघत आहोत रे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मासला कन्झर्व करणारा लॉ म्हणजे आपल्याला काय सांगतो आपल्याला, ठीक आहे. बघा एकदा, बघा इथं ना एक केमिकल रिॲक्शन केलेली आहे. केमिकल रिॲक्शन काय आहे, यांनी काय केलं माहित आहे का, हे जे दिसते ना आपल्याला, याला काय म्हणतो माहित आहे का आपण, याला म्हणतो आपण कोनिकल फ्लास्क. बघा मी कलर चेंज करतो, याला आपण म्हणतो कोनिकल. हा जो आहे ना, हा कोण आहे माहित आहे का, हा आहे कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये हे इथपर्यंत जे दिसत आहे ना आपल्याला, यामध्ये काय केलं आपण, CaCl2 नावाचा एक केमिकल घेतला आपण, एक कंपाऊंड घेतला, CaCl2. मग याचं नाव काय आहे, Ca म्हणजे कोण, कॅल्शियम, आणि Cl2 चा मिनिंग काय, क्लोराईड. म्हणजे काय झालं नाव तयार, मग कॅल्शियम क्लोराईड. बघा सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड, बरोबर आहे. कुठे घेतलं, कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये. कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये एक टेस्ट ट्यूब घेतली, त्या टेस्ट ट्यूबला धाग्याने बांधलं इथं, त्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये बघा काय टाकलेलं आहे, टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये टाकलं Na2SO4. काय टाकलं रे टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये, Na2SO4. Na चा मिनिंग असतो सोडियम आणि SO4 चा मिनिंग असतो सल्फेट, म्हणून याला नाव काय दिलं आपण, सोडियम सल्फेट. लक्षात आलं.
सोडियम सल्फेट, बरोबर आहे, सोडियम सल्फेट. इथं काय घेतलं, कॅल्शियम क्लोराईड. कुठं, कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये. टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये काय घेतलं, सोडियम सल्फेट, सोडियम सल्फेट. आणि वरतून याला लावून दिलं झाकण. झाकण बनलेलं असते कॉर्क पासून. करेक्ट आहे गणितपर्यंत. ओके, आता तो जो फ्लास्क तुम्ही तयार केला त्याचं वेट मोजून घ्या. आणि त्याचं टोटल जे वेट भरत आहे ते किती भरत आहे इथं दिसत नाही व्यवस्थित, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. 300.23 ग्राम, 300.23 ग्राम. वाव, 300 ग्राम, 300.23 ग्राम. करेक्ट आहे इथपर्यंत. ओके, एवढं वेट भरत आहे. मग आता काय केलं माहिती आहे का, बघा त्याला काय काय घेतलं आपण, एकदा रिपीट करतो मी. ठीक आहे, बघा सर्वात आधी कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये काय टाकलं आपण, कॅल्शियम क्लोराईड. गणितपर्यंत कॅल्शियम क्लोराईड. त्याच्या आतमध्ये एक टेस्ट ट्यूब सोडली. टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये काय भरलेलं आहे, सोडियम सल्फेट. कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, CaCl2. सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला काय, Na2SO4. बरोबर आहे. आणि हे जे आहे मिक्सचर सर्व टोटल, याला काय केलं माहिती आहे का, बुडूक उलट करून टाकलं आपण. उलट केलं डायरेक्टली त्याने. आता उलट केलं तर काय होणार आहे, यातलं त्यात आणि त्यातलं ह्याच्यात होईल की नाही होईल. टेस्ट ट्यूब मधलं सर्वच सर्व कशामध्ये जाण्याचे चान्सेस आहेत, त्या कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये जाईल की नाही जाईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा मिनिंग काय, की हा जो CaCl2 होता आणि सोबतच हा जो Na2SO4 आहे, म्हणजे हा जो कॅल्शियम क्लोराईड आणि हा जो सोडियम सल्फेट आहे, हे मिक्स झाले. बरोबर आहे की नाही. मग आता प्रॉब्लेम झाला. अरे मिक्सच तर करायचे होते, कशाला प्रॉब्लेम झाला. हे मिक्स झाल्यानंतर याचा जो कलर दिसत आहे ना आपल्याला, हा कलर चेंज होतो. आणि हा कलर कोणता होतो, दॅट इज काय, व्हाईट. कोणता कलर झाला तयार, व्हाईट कलर चेंज. बरं फक्त कलरच नाही झाला व्हाईट. बघा एक सांगतो मी तुम्हाला, हे सोल्युशन आहे म्हणजे लिक्विड आहे, हे पण सोल्युशन आहे लिक्विड आहे, दोन्ही लिक्विड आहेत. पण ह्याच्या आतमध्ये जो व्हाईट कलर झाला तयार, तो सॉलिड तयार झाला. काय झालं तयार, सॉलिड. दोन्ही लिक्विड होते, काय झालं तयार, सॉलिड. आणि ते जर सॉलिड तयार झालेलं असेल आणि ते जर सेटल होत असेल बॉटमला, तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, प्रेसिपिटेट. त्याला काय म्हणतो आपण, प्रेसिपिटेट. लक्षात ठेवा. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला फक्त, की जर रिएक्शनच्या आतमध्ये सॉलिड तयार होत आहे तर बॉटमला सेटल होतो, तर त्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतो. कधी लक्षात ठेवायचं, सोल्युशनच्या आतमध्ये जर सॉलिड तयार होतो तर बॉटमला सेटल होतो, त्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतो. सिंपल. ओके, मग प्रेसिपिटेट झाला कशाचा तयार, ऑफ CaSO4. बघा Ca कोण आहे, कॅल्शियम. आणि SO4 म्हणजे कोण राहतं, सांगितलं मी तुम्हाला, सल्फेट. जिथं SO4 दिसला म्हणजे तो सल्फेट. SO4 दिसला म्हणजे सल्फेट. Ca म्हणजे कोण आहे, कॅल्शियम. आणि SO4 म्हणजे सल्फेट. म्हणजे काय झाला तयार, कॅल्शियम सल्फेट. बरोबर आहे. इन NaCl. कशामध्ये, हे जे वॉटर, हे जे लिक्विड दिसेल तुम्हाला, ते NaCl झालं तयार. बरोबर आहे ना. करेक्ट आहे इथपर्यंत. बरं आपल्याला हे काय झालं तयार, कसं झालं तयार, एवढं लक्षात नाही द्यायचं. आपल्याला काय बघायचं आहे माहिती आहे का, की इथं हे दोन रिॲक्टंट आहेत जे रिॲक्ट होण्याचे बाकी आहेत. बघा काय, तर हे जे रिॲक्ट होण्याचे बाकी आहेत, हे यांना काय म्हणतो आपण, हे कोण आहेत माहिती आहे का, रिॲक्टंट. कोणते कोणते आहेत रिॲक्टंट, बघा हा कोण आहे रे, CaCl2. करेक्ट आहे, कॅल्शियम क्लोराईड. आणि हा दुसरा, हा कोण आहे रे, Na2SO4. हे दोन कोण आहेत, रिॲक्टर. यांच्यापासून काय तयार झाला आपल्याकडे, हा कोण, हा म्हणजे कोण, CaSO4 प्लस कोण माहिती आहे का, NaCl. करेक्ट आहे. हा NaCl आहे लिक्विडच्या फॉर्म मध्ये, इन NaCl सोल्युशन. आणि हा जो CaSO4 आहे, हा आहे प्रेसिपिटेट. आणि प्रेसिपिटेटला या एरोने डिनोट करत असतात. करेक्ट इथपर्यंत. मग हे जे दोन आहेत, या लेफ्ट साइडला, या एरोच्या लेफ्ट साइडला यांना आपण रिॲक्टंट म्हणतो, आणि एरोच्या राईट साइडला यांना आपण काय म्हणत असतो माहिती आहे का, यांना आपण म्हणतो, हे असतात प्रोडक्ट. एरोच्या लेफ्ट साइडला रिॲक्टंट, एरोच्या राईट साइडला प्रोडक्ट. एरोच्या लेफ्ट साइडला रिॲक्टंट आणि एरोच्या लेफ्ट साइडला प्रोडक्ट. त्यांची डेफिनेशन अशी नाही आहे की एरोच्या लेफ्ट साइडला the substance that react with each other to form the product is called reactant. And what is the meaning of product? The new substance formed after the reaction is called product. जे नवीन सबस्टन्स तयार झाले त्यांना आपण प्रोडक्ट म्हणतो. आपल्याला ते लक्षात ठेवायचं नाही. बरोबर आहे. फक्त काय बघायचं आपल्याला, मग एकदा लक्ष देसाल माझ्याकडे, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मला सांगा इथं मास किती आहे रे, रिएक्टंटचं मास किती आहे, सांगा बरं किती आहे मास. एवढा आहे. किती आहे, एवढं म्हणजे किती, 300.23 ग्राम. करेक्ट आहे. 300.23 ग्राम एवढं मास कोणाचं आहे, रिॲक्टंटचं. म्हणजे हे जे दोन होतं ना, एवढं या दोघांचं मास होतं. मग यांना काय केलं आपण, उलट केलं, उलट करून टाकलं आपण. उलट केलं तर त्यांची रिॲक्शन झाली, काय झाला तयार, प्रोडक्ट. बरं या प्रोडक्टचं मास किती दिलेलं आहे, ते पण एवढंच दिलेलं आहे. किती दिलेलं आहे माहिती आहे का, 300.23 ग्राम.
अरे यार, कसं काय पॉसिबल आहे? यांचंही मास तेवढंच, यांचं म्हणजे कोणाचं, रिॲक्टंटचं, आणि प्रोडक्टचंही मास तेवढंच. कसं काय? अरे कसं काय नाही आहे, यालाच तर म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. यालाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणतो. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे तरी काय? बघा, हे समजलं तुम्हाला की जेवढं रिॲक्टंटचं मास आहे तेवढंच कोणाचा मास आहे इथं, प्रोडक्टचं. त्यामध्ये काही इन्क्रीज पण नाही झालं, त्यामध्ये काही डिक्रीज पण नाही झालं, जसंच तसंच आहे. केमिकल रिएक्शन झाल्यानंतर सुद्धा मास कसा आहे, सेम आहे. बरोबर आहे, मास कसा आहे रे, सेम आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे तरी काय? बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय आहे? इन अ इन अ इन अ कशामध्ये माहिती आहे का? इन अ केमिकल रिएक्शन, इन अ केमिकल रिएक्शन, मास ऑफ reactant is always is always okay is always equal to the mass of product. एकदा बघा परत, एकदा बघा, तुम्ही स्वतः बघा काय दिलेलं आहे. तर इन अ केमिकल रिएक्शन होत आहे की नाही? तर मग या केमिकल रिएक्शनच्या आतमध्ये मास ऑफ रिएक्टंट, जेवढं रिएक्टंटचं मास आहे तेवढंच मास कोणाचा असेल, त्याच्या इक्वल मास कोणाचा असेल, मास ऑफ प्रोडक्टचा इक्वल मास असेल. करेक्ट आहे. त्यालाच काय म्हणतो, या लॉला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. ओके, चला लर्न करा माझ्यासोबत. ठीक आहे, थोडासा वेळ घ्या आणि लर्न करा. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, लर्न करायचा डायरेक्टली. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास लर्न करायचा. इन अ केमिकल रिएक्शन, बघा रीड करा माझ्यासोबत. इन अ केमिकल रिएक्शन, मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. दिस इज कॉल्ड द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आपण यालाच काय म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर, चालू आहे ना व्यवस्थित? ओके, यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. गणितपर्यंत हे झालं फर्स्ट. ओके, बघा आणखीन काय म्हणणं आहे माहिती आहे का? मास कॅनॉट बी क्रिएटेड. मासला आपण क्रिएट करू शकत नाही, और डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. मास कॅनॉट बी क्रिएटेड और डिस्ट्रॉय. मास ना तयार होते, मास ना डिस्ट्रॉय होते. बरोबर आहे ना? त्यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दोन स्टेटमेंट आहेत, थोडासा वेळ घ्या आणि लर्न करा. जस्ट 1 सेकंडचा वेळ देतो मी तुम्हाला. 1 सेकंड सॉरी, थोडा वेळ देतो मी तुम्हाला. आणि बघा काय दिलेलं आहे, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये. बरोबर, त्याला लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. थोडासा बाजूला होतो मी वाटलंच तर. पाणी, मछली जल की राणी है. जेवण करून आलेलो मी. अप्रॉक्सिमेट 8, 8:30, 9 वाजत असतील. तुमचं झालं की नाही जेवण? आणि बघा रे, मला एक आणखीन तुमची सुद्धा हेल्प पाहिजे. हेल्प अशी पाहिजे की बघा, मी इथं या हॉलमध्ये मी फक्त आणि माझा भाऊ आहे, लहानवाला. ठीक आहे, आम्ही दोघं जाऊ इथं. मला हे पण माहित नाही की तुम्हाला हे समजत आहे नाही समजत आहे. सो मला कसं कळेल की तुम्ही हे बघून राहिले किंवा नाही बघून राहिले किंवा तुम्हाला समजत आहे? सो ते मला हेल्प करा. हेल्प कशी कराल? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगा की सर आम्ही बघत आहोत, लेक्चर आम्हाला समजत आहे की नाही समजत आहे, की तुम्ही रिव्ह्यू द्या. बरोबर, तुम्ही रिव्ह्यू द्या. मला तुमचा फीडबॅक पाहिजे मला, म्हणजे जेणेकरून मला मी जे करून राहिलो ना, मला आणखी मोटिवेटेड फील होईल या गोष्टीबद्दल. बरोबर आहे? सो तेवढं करसाल माझ्यासाठी प्लीज यार. ओके, माझा भाऊन मी आलेला इथं. मी मी मला तर शूट करायचं होतं ना, मग थोडी पावडर वगैरे लावून घेतली मी लावली तरी ठीक आहे. त्याला म्हटलं तू चालतं का? तो याला पावडर लावून. मी लावली ठीक आहे, तर तो माझ्यासोबत यायचा, तर तोही पावडर लावून आला आणि आला की बॅक साईडला उभा होता कॅमेऱ्याच्या. बरं, हे समजलं तुम्हाला? घेऊ समोर, बघितलं तुम्ही? चला एकदा रिवाइज करतो. ठीक आहे, बघा काय केलं आपण इथं, एक केमिकल रिएक्शन केली. बरोबर आहे? या केमिकल रिएक्शन मध्ये मला काय समजलं, जेवढं रिएक्टंटचं मास आहे तेवढंच कोणाचं मास पाहिजे, प्रोडक्टचं. तर त्याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मग दिलेलं काय, इन अ केमिकल रिएक्शन मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. हे ऑलवेज कशाचे इक्वल पाहिजे, मास ऑफ प्रोडक्टच्या. करेक्ट आहे इथपर्यंत? ओके, हा लॉ कोणी दिला आपल्याला? हा लॉ दिला आपल्याला अँटॉन लेवाइझरने. बरोबर आहे? सो बघू आपण समोर त्यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन बघू आपण. ठीक आहे, या लॉच्या नंतर समोर काय दिलेलं? ओके, सेकंड लॉ दिलेला आपल्याला. बघा, पहिला लॉ कोणता बघितला आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता दुसरा लॉ काय दिलेला आपल्याला बघा एकदा, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. ओके, सो बघू आपण लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन मध्ये काय दिलेलं आहे किंवा काय आपल्याला बघायचं आहे नेमकं. करेक्ट आहे? बघा, आता मी जस्ट काय केलं, पाणी पिलं.
तुम्ही पण पिऊन घ्या तुम्हाला ताण लागलेली असेल तर. मी काय केलं माहिती आहे का, माझ्याकडे मी बॉटल आणलेली आहे, त्या बॉटलच्या आतमधलं पाणी पिलं. आता बॉटलच्या आतमधलं काय घेतलं आपण, वॉटर बद्दल बोलत आहोत फक्त, ठीक आहे. तर त्याचा आपण फॉर्म्युला काय येतो, H2O येतो, करेक्ट आहे. जर समजा हेच पाणी जर मी लेक मधला घेतलं असतं, लेक, जर हे पाणी सुद्धा मी आणखीन कुठल्या रिव्हर मधला घेतलं असतं एखाद्या, हे पाणी समजा मी आणखीन एखाद्या डम्प एरिया मधलं घेतलं असतं, डम्प एरिया बरोबर, किंवा हे पाणी मी मड, गारा जो असतो त्यामधलं घेतलं असतं, किंवा मी हेच पाणी कशामधलं घेतलं असतं, गार्बेज मधलं घेतलं असतं. सर एवढं सारं पाणी पिताय का तुम्ही, एवढं एक गार्बेजचं पाणी पिताय? दादा प्यायचं नाहीये मला. तू बघ मी काय सांगत होतो, तर पिण्यासाठी नाही. मी कोणाही, अरे यार हे बॉटल सांगत तर झाला ना मला की बॉटल झाला म्हणून नाही, बॉटल, मी कोणाही ठिकाणचं पाणी जर घेतो तर त्यांचं प्रपोर्शन हे सारखं असते. हे कोणी सांगितलं आपल्याला, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. बघा सिम्पली काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून एखादा कॉन्स्टिट्यूएंट, एखादा कंपाऊंड घ्या, तो जो कंबाईन झालेला आणि त्याचं प्रपोर्शन कसं असेल, सारखं असेल. फॉर एक्झाम्पल पाणी तुम्ही माझ्या बॉटल मधलं घ्या, लेक मधलं घ्या, रिव्हर मधलं घ्या, डम्प एरिया मधलं घ्या, मड मधलं घ्या, गार्बेज मधलं घ्या, त्यांचं प्रपोर्शन कंबाईन होण्याचं जे प्रपोर्शन आहे ते कसं असेल, सारखं असेल. काय सर हे कंबाईन होण्याचं प्रपोर्शन, तर बघा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन कंबाईन होतो ऑक्सिजनच्या सोबत 1:8 या प्रपोर्शन मध्ये. कोणत्या प्रपोर्शन मध्ये, 1:8 या प्रपोर्शन मध्ये काय होतो, कंबाईन होतो 1:8 प्रपोर्शन मध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे H2O हे टोटल, बघा याचं मिनिंग काय माहिती आहे का, बघा एक लक्षात द्या माझ्याकडे. सपोज मी तुम्हाला म्हटलं वॉटर H2O, बरोबर आहे, यामध्ये कोण कोण आहे, एक हायड्रोजन, एक कोण आहे ऑक्सिजन, म्हणजे हायड्रोजन H2 कोण, ऑक्सिजन. तर हायड्रोजन हे एक प्रपोर्शन मध्ये असेल आणि ऑक्सिजन किती प्रपोर्शन मध्ये असेल, 8 प्रपोर्शन मध्ये असेल, बरोबर आहे. लक्षात येत आहे काय, तर याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, बरोबर. मग आपल्याला हे बघा काय दिलेलं आहे, द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज ऑलवेज फिक्स. म्हणजे कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते ऑलवेज कसं असेल, फिक्स असेल. मग ते कोणत्याही ठिकाणचं असो, कोणताही सोर्स असो, डझंट मॅटर. बघा दिस इज कॉल्ड अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. त्यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. ओके, द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन वॉज गिवन बाय J.L. प्राउस्ट इन 1794. ओके, आपल्याला J.L. प्राउस्टने दिलं होतं, करेक्ट आहे. कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स द सेम एलिमेंट इन द सेम फिक्स प्रपोर्शन बाय मास. हे तेच त्याचं मिनिंग एकच होत आहे की कंपाऊंड जर तयार होत आहे तर त्यांचं प्रपोर्शन कसं एकदम फिक्स मध्ये आहे, करेक्ट आहे. ओके, नंतर द प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स डज नॉट चेंज रिगार्डलेस ऑफ द सोर्स ऑफ द कंपाऊंड. हा मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही सोर्स कोणता सोर्स आहे, रिव्हर आहे, लेक आहे, कोणत्या ठिकाणाहून घेऊन आले, डझंट मॅटर, कोणत्याही ठिकाणी जा, त्यांचं प्रपोर्शन कसं असेल, सेम असेल. जसं फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला म्हटलं CO2 कार्बन डायऑक्साईड, तर यामध्ये कार्बन इज टू ऑक्सिजनचा रेशो आहे आणि हा रेशो ऑलवेज कसा असतो, 3:8 या फॉर्म मध्ये असतो. 3:8 हा त्यांचा काय झाला, कंबाईन होण्याचा रेशो झाला. 3:8 या रेशो मध्ये ते काय असतील, कंबाईन झालेले असतील, कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. लक्षात आलं. तर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो मी, की तुम्ही वॉटर कोणत्याही ठिकाणाहून घ्या, कोणत्याही, त्यांचं जे कंबाईन होण्याचं प्रपोर्शन आहे ते 1:8च असेल, बरोबर आहे. तुम्ही कार्बन डायऑक्साईड कोणत्याही ठिकाणाहून घेसाल, त्यांचं जे कंबाईन होण्याचं प्रपोर्शन आहे ते किती असेल, 3:8च असेल, कोणत्याही ठिकाणचं, रिगार्डलेस की ते त्याचा सोर्स कोणता आहे, कोण्या ठिकाणाहून घेसाल तुम्ही. तर मग काय दिलेलं लॉ, चला परत एक मिनिट घेऊ आपण आणि हा लॉ लर्न करण्याचा प्रयत्न करू. लॉ इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. 2 एक्झाम्पल द्यायचे, हे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, हे 2 एक्झाम्पल द्यायचे आणि हे त्याची थिअरी आहे. बघा काय, तर द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज ऑलवेज फिक्स. वाव, परत द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स, द प्रपोर्शन बाय मास, बघा याला काय करा माहिती आहे का, एकदम लर्न नाही होत की नाही, मग काय करू माहिती आहे का, आपल्याला ब्रेक करू. द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन अ कंपाऊंड इज ऑलवेज फिक्स. 3 याच्यामध्ये ब्रेक करा त्याला. द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन अ कंपाऊंड इज फिक्स, इज ऑलवेज फिक्स. आणि यालाच काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. कोणी दिला आपल्याला, J.L. प्राउस्टने दिला. ओके, कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम एलिमेंट्स इन द सेम फिक्स प्रपोर्शन बाय मास. द प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स डज नॉट चेंज, एलिमेंटचं प्रपोर्शन चेंज होत नाही, रिगार्डलेस ऑफ द सोर्स ऑफ द कंपाऊंड. कोणत्याही ठिकाणचा तुम्ही कंपाऊंड घेतला, चेंज होणार नाही.
करेक्ट आहे. ओके, चला थोडासा वेळ घ्या आणि करा, रीड करा, एकदा एकदा रीड करा. बघा काय काय बघितलं आपण माहिती आहे का. द प्रपोर्शन, रीड करा, बघा तिकडे तिकडे काय येतात. द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज ऑलवेज फिक्स. बघा बरं लर्न होते का तर. Okay. The proportion by mass of the constituent element of compound is always fixed. The proportion by mass of the constituent elements in a compound is always fixed. This is called a law of constant proportion. Okay, done. Okay, घेऊ समोर. चला बघा समोर काय तर. हे झालं लॉ ऑफ कॉन्स्टंट. हा, आपल्याला काही इंट्रोडक्शन दिलेलं आहे सायंटिस्टचं. बघा कोण आहे रे, अँटॉइन लेवायझर हा व्यक्ती, ज्याने आज सायन्स मध्ये आपल्याला हे सांगितलं की पहिला लॉ सांगितला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, बघा काय आहे तर यांचं इंट्रोडक्शन बघू आपण. एखाद्या वेळेस काय म्हणतात का एक्झाम मध्ये याच्याबद्दल सुद्धा एखादा एमसीक्यू वगैरे विचारला जातो, सो मी थोडीशी इन्फॉर्मेशन यांची पण घेऊन घेतली. महान सायंटिस्ट आहे, थोडंसं वाचायलाच पाहिजे आपण. ओके, बघा काय दिलेलं आहे. फ्रेंच सायंटिस्ट नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. अँटॉइन लेवायझर हे एक फ्रेंच सायंटिस्ट आहेत. ते कोण आहेत, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. मॉडर्न केमिस्ट्रीच्या फादर म्हणून ओळखल्या जातात. ओके, यांनी काय केलं, इंट्रोड्यूस द नेम्स. ऑक्सिजन आणि हायड्रोजनला नाव देणारे, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं नामकरण करणारे, नॉमेनक्लेचर देणारे कोण आहेत, ते दादा म्हणतो तुम्ही त्यांना, अँटॉन लेवायझर. प्रूव्ह दॅट, यांनी काय प्रूव्ह केलं, कंबशन म्हणजे कोणतीही गोष्ट जर जळते तर त्याला काय पाहिजे, ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन कोणतीच गोष्ट जळू शकत नसते. लक्षात ठेवचा, विदाउट ऑक्सिजन कोणतीच गोष्ट जळू शकत नाही. जर एखादी गोष्ट जळते तर त्याला काय पाहिजे, ऑक्सिजन. डन इथपर्यंत. ओके, नेक्स्ट. डिस्कवर दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. अरे वा, आपल्याला कोणी सांगितलं की वॉटर कशापासून तयार होते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून, तर हे दादाच. परत आणखीन काय, गेव सिस्टमॅटिक नेम्स टू मेनी कंपाऊंड. वेगवेगळ्या कंपाऊंडला सिस्टमॅटिक नाव दिले, जसं की सल्फ्युरिक ऍसिड. ओके, आणि त्यानंतर काय, कॉपर सल्फेट. बघा आपण, जर तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये माझ्याकडे असाल तर आपण काही सल्फ्युरिक ऍसिडचे एक्सपेरिमेंट सुद्धा केलेले आहेत. बघा मी आणखीन एक सांगतो तुम्हाला, जिथं मी ऑफलाईन क्लासेस आहेत ना म्हणजे, तिथं आम्ही एक्सपेरिमेंटलच्या थ्रू शिकण्याचा प्रयत्न करतो. कधीतरी येईल ऑनलाईन पण दाखवेल तुम्हाला. ओके, चला बघा. गिव्ह सिस्टमॅटिक, त्यांनी काय केलं, सल्फ्युरिक ऍसिडला आणि कॉपर सल्फेटला काय केलं, सिस्टमॅटिक नाव दिले. बरोबर आहे. मला अजूनही माहिती आहे की कधीच माझ्या सरांनी मला एवढं डिटेलमध्ये कधीच नाही शिकवलं सायन्स, कधीच नाही. भरपूर वेळा मी सेल्फ स्टडीज केला. आणि एक सांगतो मी तुम्हाला, त्यांनी जर मला शिकवलं नाही तर मला एक मेहनत करण्याची एक सवय लागून गेली. आता माझं कसं आहे माहिती आहे का, मला जर कोणी शिकवलं नाही तर माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे की मी स्वतः करून घेतो. बरोबर. सो तुमच्यामध्येही तेवढा गुण असलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला कोणीतरी करून देईल यावरती बसायचं नाही. थोडंफार स्वतःचा सेल्फ स्टडी असणं गरजेचं आहे. हा, आधार लागतोच, 100% आधार लागतो, आधार घ्यायचाच. ठीक आहे, चला बघू समोर. झालं सायंटिस्ट बद्दल. वाव, हा मस्त टॉपिक आहे दिलेला आपल्याला. बरं काय दिलेलं आहे, ऍटम. ऍटमच्या आतमध्ये काय आहे, साईज, मास आणि काय व्हॅलन्सी, एवढं आपल्याला बघायचं आहे. सो सर्वात आधी आपण काय करू माहिती आहे का, एकदम बेसिक पासून स्टार्ट करू. मी असं समजतो की बस तुम्ही आता पहिल्याच वर्गात आहात, बरोबर आहे ना. याने एकदम बेसिक पासून आपण काय करत आहात, स्टार्ट करत आहात. ठीक आहे, चला 1 मिनिट फक्त मला हे इरेज करू द्या इथून. ऍटम बद्दल बघायचं आपल्याला, इथं मॅटर बद्दल थिंग्स झाला. कधी कधी आमचं बोर्ड पण मला साथ देत नाही. मला थोडंसं आणखीन यामधलं टेक्निकल नॉलेज घ्यायची गरज आहे. मी धीरे धीरे शिकत आहे आणि शिकता शिकता मी एक दिवस येईलच की मला पण मी प्रो होऊन दिले यामध्ये. ठीक आहे, बघा कशाबद्दल दिलं आपल्याला, ऍटम बद्दल. बघा हे साईज, मास आणि व्हॅलन्सी ही सध्या ज्याला नंतर बघू आपण. ठीक आहे, सो फर्स्ट काय बघू माहिती आहे का आपण, ऍटम. फर्स्ट कशाला बघू आपण माहिती आहे का, ऍटम. सो मी एक चांगला व्यवस्थित, आणि डायग्राम तर माझी खूप मस्त असते तुम्हाला माहित आहे, इथं काढून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, बघा आपण ऍटम काढू सर्वात आधी की आपण नेमका ऍटम कशाला म्हणतो. तो बघा, हा जो एक सेंटर मध्ये जो प्रेझेंट असतो ऍटमच्या आतमध्ये, सेंटरला एकदम, या सेंटर हा जो तयार होत असतो सेंटरला आहे, त्याला काय म्हणतो माहिती आहे का आपण, न्यूक्लियस. त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस. बरं, ठीक आहे, करेक्ट आहे. बघा यामधले काही जे आहेत ना ते रेड कलरने दाखवतो मी, आणि काही जे आहेत ते कशाने दाखवतो, छोटे छोटे जे दिसत आहेत ना आपल्याला सर्कल, ते काही व्हाईट कलरने दाखवतो. ठीक आहे, आता बघा हे याचा मिनिंग काय आहे. हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस 2 थिंग्स पासून तयार होतो. एक प्रोटॉन, आणि एक जो दुसरा आहे तो कोण आहे माहिती आहे का, न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि कोणते, न्यूट्रॉन. एक तयार कशापासून होतो, प्रोटॉन पासून,
दुसरा तयार होतो कशापासून, म्हणजे कोणाबद्दल बोलतो मी, न्यूक्लियस. न्यूक्लियस तयार झाला प्रोटॉन आणि दुसरा कशापासून, न्यूट्रॉन पासून. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून. जो प्रोटॉन असतो, प्रोटॉन ऑलवेज कोणता चार्ज असतो, तर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, मला एक समजलं की प्रोटॉन वरती ऑलवेज चार्ज असतो तो कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग न्यूट्रॉन वरती कोणता चार्ज असेल, तुम्ही म्हणाल निगेटिव्ह, पण निगेटिव्ह नसतो. न्यूट्रॉन वरती कोणत्याच प्रकारचा चार्ज नसतो, म्हणजे दॅट इज काय, झिरो चार्ज. ना पॉझिटिव्ह चार्ज ना निगेटिव्ह चार्ज. तो कोण असतो, न्यूट्रॉन. प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन झिरो. न्यूट्रल, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. ओके, डन. हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या अवतीभवती एकदम सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. समजा हा एक इलेक्ट्रॉन, चला कलर चेंज करू का, चला हा रेड कलरचा हा एक इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन. सपोज हे 2, हे 4, हे 6 आणि हे 2 8. सपोज फक्त हे असे इलेक्ट्रॉन कशामध्ये फिरतात, सर्कलमध्ये फिरून राहिले, एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. बघा कशामध्ये म्हटलं मी तुम्हाला, एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. एक तर याला काय म्हणतो आपण, ऑर्बिट म्हणतो, किंवा यालाच काय म्हटलं जातं माहिती आहे का, शेल म्हटलं जातं. शेल. हे जे सर्कल दिसतात ना आपल्याला, हे काय, एक तर ऑर्बिट आहे, किंवा याला काय म्हणतो आपण, शेल म्हणतो. गणितपर्यंत बरं. आणि याच्या आतमध्ये काय फिरत आहेत, हे जे फिरत आहेत ना, हे कोण आहेत, तर हे कोण आहेत माहिती आहे का, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो निगेटिव्ह. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. मग मला जर कोणी विचारेल की मला सब ॲटॉमिक पार्टिकल सांगा, म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय रे, ॲटमच्या आतमध्ये असणारे पार्टिकल, तर मी काय म्हणाल माहिती आहे का, ॲटमला दोन प्रकारे डिवाइड करू शकतो. एक माहिती आहे का कोण, एक असतो न्यूक्लियस. एक न्यूक्लियस मध्ये हवाला पार्ट, आणि दुसरा काय आहे, दुसरा वाला आहे जो आहे ऑर्बिट. न्यूक्लियस मध्ये दोन सब ॲटॉमिक पार्टिकल असतात, दोन न्यूक्लियस मध्ये. आता सांगितलं मी तुम्हाला, न्यूक्लियस मध्ये दोन आहे. कोण एक प्रोटॉन आहे, बघा न्यूक्लियस मध्ये कोणता आहे, प्रोटॉन, सब ॲटॉमिक पार्टिकल प्रोटॉन. आणि दुसरा जो आहे तो कोण आहे माहिती आहे का, दॅट इज काय, न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. आणि ऑर्बिट मध्ये एक सब ॲटॉमिक पार्टिकल असतो, त्याला काय म्हणतो माहिती आहे का आपण, इलेक्ट्रॉन. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन. डन. इथपर्यंत एवढं जर तुम्हाला समजलं म्हणजे खास, खूप मस्त. बरोबर, एकदा कॅमेरा चेक करू द्या मला. ओके, व्यवस्थित आहे. ओके, चला बघा एकदा. मी काय म्हटलं तुम्हाला, सब ॲटॉमिक पार्टिकल कसे बघितले, न्यूक्लियस मध्ये कोण आहे, ऑर्बिट मध्ये कोण आहे. न्यूक्लियस मध्ये कोण आहे, प्रोटॉन, आणि सोबतच कोण, न्यूट्रॉन. ऑर्बिट मध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन. अरे यार, न्यूक्लियस मध्ये सेंटर मध्ये कोण आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ऑर्बिट मध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन. बरं, प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज नसतो. कोणता चार्ज असतो, झिरो चार्ज, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. आणि याला माहिती आहे का आपण काय म्हणतो, न्यूट्रल असतो. हा न्यूट्रल, ना कोणाच्या घेण्यात ना कोणाच्या देण्यात. इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो, दॅट इज कोणता रे, निगेटिव्ह चार्ज. ओके, डन. एवढं मला समजलं. एवढं जरी मला समजलं असेल ना, तर ऍटम बद्दल मला भरपूर थिंग समजल्या. आता मी स्टडी करू शकतो कशाचा, ऍटम. तर मला समजला की ह्या एवढ्या गोष्टीपासून काय तयार होतो, ऍटम तयार होतो. ऍटमच्या नंतर मी ऍटमची साईज मोजू शकतो, आता मास काढू शकतो, व्हॅलन्सी सुद्धा काढू शकतो, धीरे धीरे ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार त्यावेळेस. बरोबर आहे ना. हे समजलं तुम्हाला, हे समजलं असेल तर याला ड्रॉ करून घेसाल आणि बघसाल काय. तर बघा, मी एकदा परत रिवाइज करतो. न्यूक्लियस आहे ऍटमच्या सेंटरला, न्यूक्लियसच्या आतमध्ये असते प्रोटॉन आणि सोबतच काय असतो, न्यूट्रॉन. आजूबाजूला काय, एक सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कोण फिरून राहिलं, इलेक्ट्रॉन. त्याला ऑर्बिट म्हणतो आपण, किंवा काय म्हणतो आपण, शेल म्हणतो. ऑर्बिट म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, शेल म्हणतो. ते गोलगोल जे दिसतात ना ते वाले. आणि त्या शेलच्या आतमध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन. बरं, प्रोटॉन वरती चार्ज पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन वरती चार्ज झिरो, म्हणजे दॅट इज काय, न्यूट्रल. आणि इलेक्ट्रॉन वरती चार्ज दॅट इज काय रे, निगेटिव्ह चार्ज असतो. गणितपर्यंत एवढं मला ऍटम बद्दल समजणं गरजेचं होतं, आणि कदाचित मला एवढं समजलं सुद्धा. काही डाऊट आहे का यामध्ये? ओके, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, आता थोडं लेक्चर मोठं होत आहे, जसं माझ्याकडे साईज, मास आणि व्हॅलन्सी हे सुद्धा आहे, मला माहिती आहे, मला सांगायचं पण आहे त्याबद्दल, ठीक आहे. बट आता थोडंसं बघा, हे ॲटॉमिक रेडियस बद्दल सांगायचं होतं मला तुम्हाला, पण थोडं लेक्चर मोठं होत आहे, त्यामुळे आपण बाकी जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण, ठीक आहे. सो तुम्हाला एक काम करायचं आहे, मी जेवढं शिकवलं त्याला काय करा माहिती आहे का, व्यवस्थित करा, प्रिपेअर करा, लर्न करत राहा, ज्या दिवशी दिलं त्या दिवशी करत राहा, रेग्युलर करत राहा. आणि मी तुम्हाला हे सांगतो की जर समजा आपण हे स्टार्ट करत आहोत, तर माझा हाच प्रयत्न असेल की मी शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी अशी गोष्ट की नाही समजा डेली, पण आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा तुमचा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल, 100% केला जाईल.
तुम्ही आता एक टेलिग्रामची लिंक जर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकलो, मी 100% टाकेल तुम्हाला. तुम्ही सर्वात आधी हे लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. जर काही समजलं नसेल तर परत बघा कमेंट सेक्शन मध्ये. आणि हा, कमेंट सेक्शन मध्ये मला तुमच्या फीडबॅकची, तुमच्या मदतीची गरज आहे. सो तिथं मला कमेंट मध्ये तुम्ही मला कळवा. आणि जेवढं पॉसिबल होत असेल तर तुमच्यासारखे आणखीन काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मला हेच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही इथपर्यंत लेक्चर बघितलं आणि तुम्ही अजूनही मला फॉलो करता. मला ना सकाळी एक एक खूप मस्त एक गोष्ट जशी वाटली. एक मुलगा आला माझ्याकडे आणि तो म्हणाला, सर तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचं समजत नाही. म्हटलं यार, तो बोलला असं माझ्यावर की सर आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचं सायन्स समजत नाही. ते मला टच झालं की नाही यार, जर त्यांना आपल्याशिवाय समजून नाही राहिलं तर आपण काहीतरी प्रयत्न करू या विद्यार्थ्यांसाठी. तुमची पण साथ पाहिजे मला. आता तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा मला काय आहे काय नाही. तर ठीक आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन.